महाराष्ट्र क्राईम न्यूज 10च्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार। 2024च्या निवडणुकांसाठी मुरबाड विधानसभेतील मतदारांचे विजयाचे विश्लेषण। 23 नोव्हेंबर 2024 रोजी मुरबाड विधानसभेत झालेल्या निकालानंतर महत्त्वाचे ठरले आहे। या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांना अंदाजे 53,000 मतांनी विजय मिळाला, जो त्यांच्या कार्यकाळातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे। निवडणूक निकालाचा आढावा। किसन कथोरे यांच्या या विजयाने त्यांच्या स्थानिक विकासाच्या कार्यावर विश्वास दर्शविला आहे। विविध यूट्यूब चॅनेल्स आणि प्रसारमाध्यमांनी या विजयाचे विश्लेषण केले आहे, ज्यामध्ये महायुतीच्या कार्यकाळातील यशस्वी उपक्रमांवर प्रकाश टाकला गेला आहे। देवेंद्र उर्फ पप्पू काळे यांचे राजकीय विश्लेषण। या संदर्भात कुळगाव बदलापूर विकास समितीचे अध्यक्ष देवेंद्र उर्फ पप्पू काळे हे या विभागातील एक जुने आणि प्रभावशाली मतदार आहेत। त्यांच्या अनुभवामुळे त्यांचे राजकीय विश्लेषण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। नमस्कार, मी देवेंद्र काळे। तुमचा प्रश्न चांगला आहे की मुरबाड मतदारसंघात विश्लेषण कसं करायला निकालाचं। सगळ्यात पहिले मी सांगू इच्छितो की माझं मत हे मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये येतो। या वेळेला मतदारसंघ निवडणुकीमध्ये महायुतीकडून किसन कथोरे उमेदवार होते आणि महाविकास आघाडीकडून सुभाष पवार हे उमेदवार होते। किसन कथोरेंचा जन्म हा मुरबाड तालुक्यामध्ये झालेला आहे, पण त्यांची जी कर्मभूमी आहे ही जास्त त्यांनी कार्यकाळ काढला बदलापूर शहरामध्ये काढलेला आहे। तो मुरबाड मुरबाड मतदारसंघात पाडतो आणि सुभाषजी पवार आहे जे महाविकास आघाडी उमेदवार होते, त्यांचं वास्तव्य पहिल्यापासून मुरबाड शहरामध्येच आहे। आमच्याकडे साधारणतः 4 विभागामध्ये निवडणूक पार पडली। मुरबाड ग्रामीण आणि मुरबाड शहरी भाग हा एक भाग झाला, दुसरा बदलापूर शहर आणि बदलापूर ग्रामीण हे 2 भाग झाले आणि एकूण चौथा जो भाग आहे तो कल्याणचा काही ग्रामीण पट्टा आहे, टिटवाळा वगैरे मामलोली साईड वगैरे। तर या भागामधल्या हिशोबाने अशी 4 टप्प्यात निवडणूक पार पाडली। सुरुवातीला असं वाटलं की ही निवडणूक फार अटीतटीची होईल, ह्याच्यामध्ये कोणाचा निसटता पराजय होईल किंवा निसटता विजय होईल। पण जेव्हा निकाल समोर आले तेव्हा ही निवडणूक एकतर्फी झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण जवळजवळ 53,000हून अधिक मताधिक्याने महायुतीचे जे उमेदवार आहेत किसन कथोरे हे 5दा इथे आमदार झाले। जेव्हा निवडणुकीचा फॉर्म भरला गेला त्यावेळेला बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमातून काही पत्राच्या माध्यमातून असं नॅरेटिव्ह चाललं होतं की किसन कथोरे यांचा वयाचा फॅक्टर आहे आणि भाजपच्या विरोधामध्ये अँटी इन्कमचे फॅक्टर आहे आणि त्यांच्यासमोर जे आघाडीचे उमेदवार आहेत तरुण तुल्य आहेत, तरुण तडतड उमेदवार आहेत आघाडीचे सुभाष पवार। त्या हिशोबाने ती निवडणूक पार पडली। आता मधल्या काळामध्ये मी काही चॅनलच्या मधून ऐकलं की या निवडणुकीमध्ये जे किसन कथोरे उभे राहिले युतीकडून, ते 5दा आमदार झाले, तर त्यांचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये त्यांनी या मतदारसंघाची अजून चांगली सेवा करावी अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो। निवडणूक झाली, पार पडली, बराच धुरळा उडला, आता धुरळा तो खाली बसलेला आहे, पण माध्यमाच्या हिशोबाने विश्लेषण करणं जरुरी आहे। तर मी असं विश्लेषण करीन की कथोरेंचा विजय हा त्यांच्या व्यक्तिगत परिचयामुळे झालेला आहे, कारण त्यांचा बराचसा कार्यकाळ या बदलापूर शहर आणि मुरबाडच्या भागामध्ये गेलेला आहे आणि ते 40 वर्षापासून अधिक कार्यकाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, झेडपीच्या माध्यमातून, विधानसभेच्या माध्यमातून ते जनतेच्या संपर्कामध्ये आहेत। विकासाचं त्यांना तर वरदानच आहे आणि त्यांना विकासाचा वेळच आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। आणि आमच्या शहरामध्ये ते कास्ट फॅक्टर चालला नाही आहे, कारण दोन्ही उमेदवार समान समाजाचे होते, कुणबी समाजाचे होते। कुणबी समाज हा जास्त करून मुरबाड तालुक्यामध्ये येतो। आमच्या अंबरनाथ तालुक्यामध्ये अर्धा भाग येतो बदलापूर शहर आणि बदलापूर नाही, ते कुणबी समाज तेवढं नाही आहे। पण कथोरांना जे मताधिक्य पडलेले आहे ते त्यांच्या भागात पण पडलेले, मुरबाड तालुक्यामध्ये, ते बदला शहरामध्ये पडले, बदला ग्रामीणमध्ये पडले।
म्हणजे 4,70,000 माझ्या माहितीप्रमाणे 1.5-2 लाख पण कुणबी समाजाची मतं नसतील. जास्त मतं नॉन कुणबी समाजाची आहेत आणि ती मतं त्यांच्या आपसात पडलेली आहेत. म्हणजे कास्टिझम म्हणजे चालला नाही आहे. आणि कुठच्याही पत्रकारांनी कास्टिझम बोलणं किंवा आपण स्वतःहून कास्टिझम बनणं हे चुकीचं आहे. कारण संविधानमध्ये तिला मान्यता नाही आहे कास्टिझमला. कारण आपण कास्टिझमवरती मतं मागितली, आपण बघितलेल्या मधल्या काळामध्ये कास्टिझमवरती मतं मागितली, हिंदुत्वावरती मतं मागितली. त्याला सन्माननीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरे साहेब असो किंवा आमचे सुभाष देसाई असो, त्यांना हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांना मतांचा हक्क वंचित झाला होता. तर मी कास्टिझम हा विषय कुठच्याही पत्रकारांनी अनुभवपत्राने बोलवण्याचा मला वैयक्तिक माझं मत आहे. त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तो भाग वेगळा आहे. तर इथे कास्टिझम नाही चाललं आहे, इथे फक्त कॉन्टॅक्ट चाललेलं आहे. आणि कॅश फॅक्टर, मग तो शासनाचा असो किंवा वैयक्तिक असो, आमचे मतदार एवढे काही लाचार नाही आहेत की ते पैसे घेऊन मतदान करणार एका ठराविक व्यक्तीला. असं जर असतं तर जे बाळासाहेब थोरात आहेत संगमनेरचे, नगर साईडचे, त्यांचा प्रभाव झाला नसता, पराभव. तिथे नवीन उमेदवार निवडून आला नसता, नवीन कोरा करकरीत. असे अनेक दिग्गज आहेत. पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्राचे मंत्री होते, PMO ऑफिसचे होते. ते कसे पराजित झाले? मग तिथे नवीन माणूस का निवडून आला, अब्दुल भोसले नावाचे युतीचे उमेदवार. तर कॅश फॅक्टर वरती मतदार कधी बोलत नाही. मग तो सरकारचा कॅश असतो, याचा उमेदवार कॅश असतो, हे बोलणं मला तरी चुकीचं वाटतं. कारण मतदार एवढा तर लाचार नाही आहे की आपल्याकडे एकच अधिकार आहे या संविधानामध्ये, फक्त मताचा. आपल्याकडे रिकॉल कॅन्डिडेट नाही आहे. म्हणजे आपण आपला हक्क नाही आहे की आपण आधी एखाद्या आमदाराला निवडून दिल्यावरती आपण त्याला रिकॉल करू शकतो. तो आपल्या अधिकार, म्हणजे आपला एकच अधिकार आहे मतदानाचा. आणि एखाद्या पत्रकाराने असं म्हटलं पैशाचा पाऊस पडणार, हे मला ते पटत नाही. त्यांनी ते पुराणे सिद्ध करावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी कोणाच्या ह्याच्यामध्ये जात नाही आहे, वैयक्तिक वादामध्ये जात नाही. पण ह्याच्याने आमच्यासारख्या सामान्य मतदाराच्या भावना दुखावल्या जातात. आज मी 30 वर्ष मतदान करतोय. 30 वर्ष, आज मी 55-56 वर्षाचं 21 वर्षी पहिलं मतदान केलं होतं. मला तर वाटलं मला माझ्याकडे तर कधी कोणी पैसे दिलेच नाही मतदान करायला. मी व्यक्ती बघून मतदान करतो, मी व्यक्तीचा अभ्यास बघून मतदान करतो, मी व्यक्तीचं काम बघून मतदान करतो. आणि तो ज्या पक्षाचा आहे ते पक्ष भविष्यामध्ये किती आपल्या देशाला, राज्याला, शहराला सक्षम करतील हे बघून मतदान करतो. तर कथोरांचा विजय हा C फॅक्टरमधल्या कॅशमध्ये झालेला नाही आहे, C फॅक्टरचा त्यांचा कास्टिझम झालेला नाही आहे, पण C फॅक्टर त्यांचा कॉन्टॅक्टवर नक्कीच झालेला आहे. कारण सामान्यातला सामान्य माणूस पण किसन कथोरांना ओळखतो. कोण नावाने ओळखतो, कोण चेहऱ्याने ओळखतो. मधल्या काळामध्ये मी त्या टिटवाळा साईडला गेलो होतो. माझ्यावर काय माझे मित्रबरोबर असत, मी एका मुलाला विचारलं, बाळा काय तो नाव काय, तू कुठं राहतो, हे गाव कुठचं? तर तो म्हणाले 10 गाव पोळी गाव आहे. मग तू कितवीला आहे? म्हणे मी 8वीला आहे. मग इथे कोण इलेक्शनला उभं आहे? म्हणे इथे दुसरं कोण मला माहिती आहे, किसन कथोर उभे आहेत म्हणे. ज्या मुलाला आपलं मतदान नाही आहे ते माहिती आहे की मतदानाला मी अजून वय झालं नाही माझं, पण मला किसन कथोर उमेदवार माहिती आहे, ह्याला कॉन्टॅक्ट म्हणतात. तो हे बघा, हे कॉन्टॅक्ट एका दिवसामध्ये प्रस्थापित होत नाही. ह्याच्यासाठी त्या व्यक्तीला जी कोणी असो, XYZ की कथोरे साहेब असो, ह्यांना प्रचंड मेहनत आहे. त्यांच्यामुळे त्यांची ताकद आहे ती अशी निर्माण झाली नाही आहे. त्यांचा जनसंघ आहे, त्यांचा कार्यकर्त्यांचा संग्रह आहे. बदलामुळे त्यांच्या मागे 22 नगरसेवक होते. युती धर्मातले काही नगरसेवक होते, काही नव्हते, असं मी चॅनलच्या माध्यमातून मला कळलेलं. पण ते काय माझा विषय नाही आहे. मी काय त्या पक्षाचा आजीव सभासद नाही, का सदस्यत्व माझ्याकडे नाही. मी NGO म्हणून काम करतो, एक मतदार, एक सामान्य नागरिक, एक समाजसेवक. तर माझं एकच म्हणणं आहे की हा जो विजय झालेला मुरबाड मतदारसंघातून सन्माननीय किसन कथोर यांचा जे 5व्यांदा आमदार झालेला आहे, हा त्यांचा व्यक्तिगत विजय आहे. त्यांच्या व्यक्तिगत कामाचा विषय आहे. त्यांच्यावरती व्यक्तिगत मतदारांचा असलेला विश्वासाचा विजय आहे. त्यांच्यावर व्यक्तिगत मतदाराचा ते काहीतरी भविष्यात चांगलं काम करतील, चांगलं घडवतील या विश्वासाचा विजय आहे. म्हणजे इथे मी असं म्हणेन कॅश फॅक्टर चालला नाही, कास्ट फॅक्टर चालला नाही, कॉन्टॅक्ट फॅक्टर चालला, पण सगळ्यात जास्त V फॅक्टर चालला. त्याला आपण विश्वास म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला V म्हणजे आपण असं धरू इंग्लिश
व्ही फॉर विक्ट्री, व्ही फॉर विश्वास. तो व्ही म्हणजे व येतो आणि व म्हणजे व्ही येतो. तर हा विश्वासाचा विजय आहे कथोरे साहेबांच्या, बरोबर. तर कोणी पण त्याचं भांडवल करू नये. आपण त्यांना तुमच्या माध्यमातून, सर्वांच्या माध्यमातून त्यांना दीर्घायुष्य द्यावं, त्यांना पुन्हा असं स्ट्रॉंग ठेवावं ईश्वराने की ते आपल्या या 4,70,000 मतदारांचं चांगलं काहीतरी करता प्रयत्न करतील, चांगल्या शहराचा विकास करतील, त्यांच्या स्वप्नामधलं एक मतदारसंघ ते तयार करतील. काही आपल्या लोकांनी त्यांना दिलेलं आहे ॲजेंडा की आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे, शाळा कॉलेज असं चांगले पाहिजे, ते करायला प्रयत्न करतील. त्यांच्यासाठी आपण ताकदीने उभं राहूया आणि ते त्यांचा विश्वास आपण संपादन करून सर्व मतदान केल्याबद्दल. मतदान जरा कमी झालेलं आहे म्हणून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी मतदारांना विनंती करीन की 70% तरी मतदान व्हायला पाहिजे होतं. 70% मतदान झालं असतं तर निश्चितच युतीचा उमेदवार अजून जास्त फरकाने विजय झाला असता. मी कोणाला वाटतंय की 80,000 मतं कमी पडल्यात तर ते 1,00,000 नक्कीच वाढली असती. जर 20% मतदान वाढलं असतं तर इथे आपण दिसतोय 1/3 मतं पडल्या विरोधकाला, 2/3 मतं तिकडे पडल्या, 2/3 मतं विजय पार्ट्यात पडल्यात, 1/3 मतं पराभवाच्या पार्ट्यात पडल्यात. जर 1,00,000 मतांना वाढलं असतं तर नक्कीच 1/3 2/3 पडलं 70,000 झालं असतं. त्यामुळे 1,00,000 त्यांनी 1.5 लाखाचा टप्पा नक्कीच पार केला असता. तर असो, तो मतदारांचा न मतदान केल्याचा आपण बघितलेलं आहे. या चॅनलमध्ये मी त्यांना शुभेच्छा, त्यांना दीर्घ शुभेच्छा देतो आणि भविष्यात त्यांच्या कार्यशुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. संजय कदम, ठाणे जिल्हा प्रतिनिधी, महाराष्ट्र क्राईम न्यूज 10.